पुन्हा एकदा मनोज जरांगे दादा आमचे 5वा दिवस आहे. बिन आनापाण्याचा तो माणूस अंतरवली सराटीमध्ये उपोषणाला बसलाय आणि त्यांना अजूनही या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग आलेली नाही. आजपर्यंत मोहोळ तालुक्यानं मराठा आरक्षणामध्ये कायम अग्रणी भूमिका घेतली आहे आणि पुन्हा एकदा 5वा दिवस उपोषणाचा असूनही जर या सरकारच्या लक्षात येत नसेल आणि या सरकारचं डोळं उघडणार नसतील तर या सरकारला या मोहोळ तालुक्याच्या सकल मराठा समाजाचा इशारा आहे. तुम्ही लवकरात लवकर सुधरा. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेत. आमच्या हक्काचं आरक्षण आता आम्हाला द्यावं लागेल. आमच्या आरक्षणापासून आम्हाला आता कुणीही अडवू शकत नाही. तुमचं सरकार तर लय किरकोळ आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज मोहोळ तालुक्यातर्फे दिनांक 14 जून 2024 म्हणजे येत्या शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मोहोळच्या तहसील कार्यालयामध्ये 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण त्या ठिकाणी होणार आहे. गावागावातनं तालुक्यातनं सगळी माणसं त्या ठिकाणी येणार आहेत. प्रत्येक गावातला मराठा, गल्लीतला मराठा, घरातला मराठा पुन्हा एकदा मोहोळच्या तहसील कार्यालयामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण करणार आहे. आणि ज्यावेळेस हजारोंच्या संख्येनं ज्यावेळेस मराठा समाज या मोहोळ तहसीलला येईल त्यावेळेस प्रशासनाने लक्षात ठेवावं, मराठा समाज शांततेनं, संयमानं आणि संविधानिक मार्गानं आंदोलन करणारा समाज आहे. त्यामुळं लवकरात लवकर तुमचं डोळं उघडलं पाहिजे आणि आमच्या हक्काचं 50% आतलं ओबीसीचं आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्याची सूचना आणि मराठा कुणबीचा कायदा जोपर्यंत पारित होणार नाही तोपर्यंत आमचा एक सुद्धा मावळा इथनं हटणार नाही. हटणार का रे? एक मराठा लढेंगे जितेंगे, हम सब जरांगे, लढेंगे जितेंगे, हम सब जरांगे. आजपर्यंत आरक्षण हा आमचा हक्काचा विषय होता. आता मनोज जरांगे पाटलाचं उपोषण आणि आमचं आरक्षण आमच्या काळजाचा विषय झाला आहे. आणि सोलापूर लोकसभेमध्ये आणि सोलापूर नव्हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये समाजाने काय ताकदही दाखवलंय. पुन्हा जर आम्हाला तुमची ताकद बघायची, तुम्हाला जर आमची ताकद बघायची नसेल तर तुम्ही शान व्हा आणि आमचं आरक्षण या, नाहीतर पुन्हा एकदा सुपडा साप म्हणजे